स्थानिक निवडणुकांची रणधुमाळी ही सुरू झालेली आहे। पुरणमधल्या निवडणुकीची रंगत आगळी वेगळी पाहायला मिळते। सोबत पूजा निकम आहेत ज्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या त्याची बातचीत करणार आहे। कशा पद्धतीने निवडणुकीकडे पाहिलं जाते? निवडणुकीकडे अगदी जिंकण्याच्या माध्यमातूनच पाहिलं जातं असं मला वाटतं। आज कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय, कारण गट आणि कारण गटामध्येही आमचे उमेदवार आहेत आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून मग कोकरे गट असेल, कळंबट गट असेल, सावर्डा गट असेल, असे अनेक चांगले उमेदवार आज जनतेला देऊ केलेले आहेत। आणि आज जे उमेदवार आहेत ते सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक वर्ष चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज त्यांना उमेदवारी देऊ केली आणि खरंच भविष्यात ते नक्कीच कायापालट करतील। जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं ह्या माध्यमातून आम्ही नक्कीच विश्वास देतच आहोत, कारण अनेक योजनेच्या माध्यमातून अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि एक राजकीय दृष्ट्या जर बघायला गेलं तर गेले कित्येक वर्ष अनेक लोक त्या माध्यमातून काम करतात। त्यामुळे हे उमेदवार कोणी नौके नाही आहेत, हे जवळचे उमेदवार आहेत। त्यांच्या उमेदवारांनी पण काही कामं केले आहेत हे बऱ्याचशा लोकांना ते माहिती आहे आणि त्या अनुषंगाने पुन्हा आज आमच्यासाठी, कारण पंचायत समितीमध्ये ही संधी मिळाली, आता जिल्हा परिषदसाठी संधी मिळते आणि खरं तर मी सांगते लोकांच्या माध्यमातून आज आमच्या नावाची शिफारस झाली आणि त्या दृष्टीने आज आम्ही नक्कीच ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून पुढचं पाऊल आम्ही घेतलेलं आहे। सर्व मतदार राजा हा नक्कीच आमच्या बाजूने कौल देईल असं मी अपेक्षा व्यक्त करते आणि घड्याळ ह्या निशाण्यावरती माझे मतदार करतील हा विश्वास या निमित्ताने मी सांगू इच्छिते। तर खूप चांगलं वातावरण आज इथं पाहायला मिळत आहे। स्वबळाचा नारा जो आहे हा राष्ट्रवादीने दिलेला आहे। आपण सगळ्या जागांवरती राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत। स्वबळाचा नारा दिलेला आहे, आता कसं यश बघेल, कसं बघता याकडे? स्वबळाचा नारा आता दिलेला आहे, आपण सगळे जण तेव्हा पाहतो, कारण अनेक पक्ष आहेत पण अनेक मतदार उमेदवार आज राष्ट्रवादी पक्षाने दिलेले आहेत। ते त्यांच्या परीने त्या व्यवहारात चांगलंच काम करत आहेत, कारण मी म्हटलं ना की ते गेले अनेक वर्ष सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत आहेत, फक्त आजचीच उमेदवारी म्हणून नाही आहे, कारण ही त्यांच्या कामाची ओळख आज प्रत्येक जनसामान्य लोकांपर्यंत आहे आणि त्या अनुषंगाने स्वबळावर असले तरी आज चांगल्या मताधिक्याने नक्कीच निवडून येतील। बाकी ती जबाबदारी आमच्या सर्व निवडून आलेल्या उमेदवारांची ती राहणार आहे आणि त्या दृष्टीने शाश्वत जी काय कामं आहेत ते पुढे करणार आहेत। शेवटी युती महायुती हा मोठा प्रश्न असला तरी या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांच्या आहेत, त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी त्या हातात घेतलेल्या आहेत। त्यामुळे युती केली किंवा स्वबळावर एवढा काय म्हणजे स्वबळावर चांगलं सहकार्य मिळेल असं मलाही अपेक्षित आहे आणि युती झाली तर सगळ्यांना दुधाची साखर असं म्हणतो, पण ठीक आहे, आताची जसं सिच्युएशन आहे त्या पद्धतीने जसे वरिष्ठ आपल्याला कार्यकर्त्यांना संदेश देतात त्या पद्धतीने आपले कार्यकर्ते चांगलेच काम करतील, पण जनहिताचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कटिबद्ध असणार आहेत माझ्यासहित। त्यामुळे आम्ही सगळे भविष्यात आम्ही पुढे राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून विशेष आदरणीय शेखरजी आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही सगळे आज पुढे चांगल्या पद्धतीने काम करू हा विश्वास मी सगळ्या मतदारांना देते। आमदारांची पत्नी आहात, शेखर सरांची पत्नी आहात, आमदार पत्नी म्हणून किती आव्हान वाटतंय, किती जबाबदारी वाटते ह्या निवडणुकीत? निवडणूक म्हटलं की ही जबाबदारी असते, कारण आपण त्यांनी विश्वासाने मतदारांनी आपल्याला टाकलेला विश्वास असतो आणि ते विश्वास पात्र राहून आपल्याला ते काम केले पाहिजे। काम करण्यालाच जबाबदारी असते आणि ती जबाबदारीची जाणीव ठेवून मी भविष्यात ते काम करत राहणारच आहे। आज उमेदवारी मिळाली म्हणून हा माझ्यासाठी नाही आहे, पण गेले कित्येक वर्ष म्हणजे स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या दूरदृष्टीतून किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे समाजाचे प्रश्न सोडवलेले मी जवळून पाहिलेले आहे आणि त्यांचाच कुठेतरी एक मी म्हणेन की समाजाचं कार्य हे माझ्याकडून होतं आहे। त्यामुळे कुठलंही आव्हान आलं तर मला ते अवघड नाही वाटणार आहे, कारण कित्येक वर्ष आज समाजाची सेवा करतायत आणि खूप चांगलं वातावरण माझ्यासाठी बघायला मिळतं आहे, पण माझ्यासाठी नाही किंबहुना माझ्या सगळ्या उमेदवारांसाठी ते असायलाच हवं आहे। अशा पद्धतीने आज लोकांमधून चांगला प्रतिसाद आज मिळतोय, तर आव्हान हे असायलाच पाहिजे, कारण प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगळे आहेत, प्रत्येक वाडीचे प्रश्न वेगळे आहेत आणि ते सोडवण्यासाठीच आपण लोकप्रतिनिधी म्हणून असतो आणि तिथे आपण ते केलंच पाहिजे, म्हणजे कित्येक पिढ्यानपिढ्या आव्हान आहेत, त्यामुळे आम्ही सहजपणे ते करू शकतो। आज लोकांनी दिलेली संधी आहे, ह्या लोकांसाठीच आम्ही उपयोग करणार आहोत। तर लोकांचं मी म्हणजे सगळ्या मतदारांचं आभार आत्ताच व्यक्त करते आणि कृतज्ञताही व्यक्त करते।
आमदार शेखर निकम यांच्या पत्नी आहेत या पूजा निकम यंदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारी रिंगणात उतरलेले आहेत. कृषकांत साळगावकर, युनियन मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.